नमस्कार, मैं मानवी ठाकुर। आप देख रहे हैं न्यूज 24 फास्ट एक्सप्रेस। आज की कुछ खास खबरें। गडचिरोली में कांग्रेस की शेतकरी न्याय यात्रा को उत्स्फूर्त प्रतिसाद, हजारों कार्यकर्ता व किसानों की सहभागिता। गडचिरोली दिनांक 12 जून 2025 महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी के अध्यक्ष माननीय हर्षवर्धन दादा सबकाल के नेतृत्व में गडचिरोली में शेतकरी न्याय यात्रा का आयोजन किया गया, जिसकी शुरुआत अभिनव लेन गडचिरोली से हुई। इस आंदोलन को हजारों की संख्या में किसानों, युवाओं, महिलाओं व कांग्रेस कार्यकर्ताओं का जोरदार प्रतिसाद मिला। इस यात्रा में कांग्रेस के कई वरिष्ठ नेता उपस्थित रहे, जिनमें प्रमुख रूप से विधानसभा में विरोधी पक्ष नेता विधायक विजय भाऊ वडेट्टीवार, गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्र के सांसद डॉक्टर नामदेव किरसान, चंद्रपुर लोकसभा क्षेत्र की सांसद प्रतिभा धानोरकर, विधायक अभिजीत वंजारी, विधायक रामदास मसराम तथा पूर्व मंत्री अनीस अहमद आदि शामिल थे। यात्रा के माध्यम से किसानों के ज्वलंत मुद्दों को उठाया गया, विशेष रूप से फसलों को उचित समर्थन मूल्य, फसल बीमा योजनाओं में हो रही अनियमितताएं, कर्ज माफी की धीमी प्रक्रिया और लगातार हो रही प्राकृतिक आपदाओं के कारण किसानों पर आए आर्थिक संकट को लेकर केंद्र व राज्य सरकार की नीतियों का तीव्र विरोध दर्ज कराया गया। इस आंदोलन का आयोजन गडचिरोली जिला कांग्रेस कमेटी के अध्यक्ष श्री महेंद्र ब्राह्मणवाड़े के मार्गदर्शन में संपन्न हुआ। आपको बता दें, विरोधी पक्ष नेता विजय भाऊ वडेट्टीवार का वक्तव्य, जब किसान संकट में है तब सरकार चुप क्यों है? कांग्रेस पार्टी किसानों के साथ खड़ी है और जब तक उन्हें न्याय नहीं मिलेगा तब तक हमारा संघर्ष जारी रहेगा। भाऊ, आज हे जे आंदोलन आणि मोर्चा नेमकं काय त्याचं आयोजन? नाही, शेतकरी या जिल्ह्यातील भूमिपुत्र, बेरोजगार आणि एकूणच ज्या निवडणुका झाल्या त्या सगळ्या अर्धा विषयाला घेऊन आम्ही आज काँग्रेसतर्फे मोर्चा आणि पदयात्रा काढली गेली। यामध्ये मुख्यत्वे करून शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा विषय होता। शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची घोषणा केली गेली, जाहीरनाम्यामध्ये प्रसिद्ध सांगितलं, छाती फाटेपर्यंत आणि गळा कोरडापर्यंत ओरडलेत आम्ही कर्जमुक्ती देतो म्हणून। मग सरकार का घुमजाव केला आहे? बोनस नाही, 8 महिन्यापासून धानाचा बोनस जाहीर केला, पण अजूनही 8-9 महिने झालेत, बोनस मिळत नाही, कर्जमाफीचा पत्ता नाही। त्या शेतकऱ्यांना अद्यापही पीक कर्ज मिळत नाही, मागची थकबाकी म्हणून त्यांनी शेती कशी करायची? आणि अजूनही रब्बी पिकांचं जे नुकसान झालं अवेळी पावसामुळे, अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे, त्या धान उत्पादक शेतकऱ्यांना किंवा भाजीपाला शेतकऱ्यांना अद्याप त्यांचा सर्वे होऊन प्रस्तावसुद्धा सरकारकडे गेला नाही। एवढं निर्दयी सरकार कसं असू शकतं? ही आमची भूमिका। आणि त्यासाठी या शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे, कर्जमाफी झाली पाहिजे, त्यांचा बोनसचे पैसे तुम्ही घोषणा केलेले बोनस मिळाला पाहिजे, आणि धानाला जे 69 रुपये फक्त तुम्ही MSP वाढवली, ती किमान 300-400 रुपये तरी वाढवायला पाहिजे। काय होणार 69 रुपयांनी? महागाई वाढते, त्या दरामध्ये ज्या पद्धतीनं वाढते त्याला धरून जे काही आता पेस्टिसाईडचे दर वाढलेत, खतांचे दर वाढलेत, मजुरी वाढली, आणि हे सगळ्या गोष्टी वाढल्यानंतर डिझेलचे दर वाढलेत, तुम्ही 69 रुपये त्यांच्या तोंडाला का पानं पुसता? शेतकऱ्यांच्या का फसवणूक करताय? हा आमचा प्रश्न होता। खरीप रब्बी पिकाच्या जोने धान खरेदी केले जात नाही, ते धान उत्पादक शेतकरी आज रडतो आहे, कारण प्रचंड नुकसान त्याचं त्या ठिकाणी झालेलं आहे। आणि याबरोबर स्थानिक रोजगारामध्ये, आपल्या उद्योगामध्ये 80% लोकांना रोजगार द्या, बाहेरच्या लोकांना भरू नका। ही स्पष्ट भूमिका आमची आहे। रोजगाराला बघा, उद्योगाला आमचा विरोध नाही, पण त्या उद्योगामध्ये स्थानिकांचा फायदा झाला पाहिजे, नाहीतर निर्वासित होतील। मुंबई बाहेर मराठी माणूस फेकला गेला, आता आमच्या अध्यक्षांनी सांगितलं त्याप्रमाणे इथला स्थानिक माणूस बाहेर फेकला जाईल, आणि ही गडचिरोली ही परप्रांतीयाची होईल। मग इथला स्थानिक जो काही संस्कृती आहे, संस्कार आहे, इथला माणूस आहे, त्याच्यावर त्याचा जो हक्क आहे तो डावलण्याचं पाप होईल। त्यामुळे त्या ठिकाणी कुठल्याही उद्योगात 80% कंपल्सरी भरा, आणि आणि त्या माणसाला काम द्या, ही त्यामागची भूमिका आहे। आणि शेतकऱ्याला शेतजमिनी घेत असताना त्याची नोकरी आणि तरी त्याला योग्य मोबदला, या संदर्भातला आजचा हा मोर्चा होता। त्याबरोबरच ज्या जगलिरी करून, बेईमानी करून ज्या सरकारने निवडणुका लढल्या, म्हणजे निवडणुकीत विजय मिळवला, त्यावर राहुलजींनी जी भूमिका मांडली त्यावरही आमचा आज निषेध होता। खरं तर हे सरकार असंवैधानिकपणे त्या खुर्चीवर बसलेलं आहे, असं होऊ शकतं। हर खबर की अपडेट पाने के लिए बने रहिए न्यूज 24 फास्ट एक्सप्रेस के साथ।